नमस्कार, मी तुषार निकम, कार्यकर्ता निर्भय महाराष्ट्र पार्टी। राजकारणाचे वारे जोरात वाहत आहेत आणि राजकारणी लोक धादांत खोटं बोलतायत आणि खोटं बोलू नये आणखी रेटून बोलतायत आणि स्वतःलाच खूप मोठे न्यायाधीश, दानधर्मी काय काय असतील, अजून जे सुभाषित असतील ते सगळे त्यांच्याच गळ्यामध्ये। तर एक खोटं बोलला तरी बुन से गई तो हौद से नहीं आती, अशासारखी गोष्ट असते। आणि यामधला एक गमक मी सांगतो बुन से गई तो हौद से नहीं आती संदर्भात, की एकदा अकबराने खूप मोठा शामियाना भरवला, खूप त्याचे मंत्रिमंडळ वगैरे सगळे लोक आलेत बसलेत आणि त्याला अत्तराची खूप आवड होती अकबराला। आणि त्याने मग त्या शामियान्यामध्ये अत्तर मारायला सांगितलं त्याच्या नोकरांना आणि अत्तर मारल्यानंतर एक थेंब गादीवर पडला। तो त्याच्या लक्षात आला, त्याने गादीवरच्या त्या थेंबाला असा स्पर्श केला आणि असं हुंगून पाहिलं। आता ही क्रिया जवळ बसलेल्या बिरबलाच्या लक्षात आली, त्याने ती पाहिली आणि बिरबलाची आणि अकबराची नजरानजर झाली। अकबर मनोमनी खजील झाला। दुसऱ्या दिवशी अकबराने अत्तराचे हौद भरवले आणि नगरातल्या लोकांना दवंडी पिटून सांगितलं की अत्तराचे हौद सगळ्यांसाठी खुले आहेत, सगळ्यांनी पाहिजे तेवढं अत्तर घेऊन जावे। आणि हे बिरबला समोर ते करत होता तो की मी अत्तराच्या हौद वाटू शकतो। तेव्हा बिरबल म्हणाला, महाराज, बुंद से गई, बुंद तो नाकाला हुमलेला, बुंद से गई तो हौद से नहीं आती, या हौद वाटून येणार नाही एका थेंबाने गेली तर। तसं राजकारणी असो, कोणीही व्यक्ती असो, खरं बोललं पाहिजे। जगजाहीर खोटं बोलतात आणि त्या खोट्याचं नंतर समर्थन करतात, या संदर्भातला हा आशय आहे। म्हणून प्रामाणिकपणा, खरे बोलणे ह्या गोष्टी असाव्यात आणि त्या पुढे चालू राहाव्यात, यासाठी हा एक दाखला इतिहासातला दिला। तो आपणास आवडला किंवा नाही तो सांगावा। धन्यवाद।